श्रावणी विनायक इयत्ता 6वी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शेखराजूर। तुच्छ पुरुषी मानसिकतेला मी बोलते, प्रत्येक क्षेत्रात स्वकर्तृत्वाने मी डोलते, उच्च संस्कृती मूल्यांना मी तोलते, होय मी निर्भीड सशक्त नारी बोलते, होय मी निर्भीड सशक्त नारी बोलते। गर्भात असल्यापासूनच माझ्या जन्मदात्यांकडूनच माझ्यावर अन्याय अत्याचार होऊ लागतात। मला मारण्यासाठी गर्भलिंग निदान चाचण्या केल्या जातात। आई वडील मुलाच्या हट्टापायी का आंधळे होतात? डॉक्टर पैसे घेऊन भक्षक होतात। अरे शिकलेले लोक जर पैशाच्या लालसेपोटी पिसाट होत असतील तर कशा जिजाऊ, रमाई, तारा राणी, सुनीता विल्यम्स, कल्पना चावला या देशात घडतील? आम्हाला वाटतं स्वराज्याचे धनी छत्रपती शिवराय, विश्व प्रकाशित करणारे भीमराय जन्माला यावेत, पण त्यांना जन्म देणाऱ्या माता जिजाई, माता रमाई या गर्भातच मारल्या गेल्या तर हे कसं शक्य होईल? तुम्ही मुलाला वंशाचा दिवा मानता, तर मी मुलगी हे विश्व जीवित ठेवणारी पंथी होय, हे ध्यानात ठेवा। हाच वंशाचा दिवा जेव्हा आई वडिलांच्या लाडाने वाया जातो, दारुडा लफंगा बनतो, तेव्हा त्यांना आधार देते ते मी पंथी, जी जन्मापासूनच दुर्लक्षित होती। शेवटी मीच धावून येते ना। कुणीतरी खरेच म्हटले आहे, मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी। नारी ही शक्ति है देश की, नारी ही शोभा है घर घर की, जो उसे उचित सम्मान मिले, घर घर में खुशियाँ के फूल खिले, घर घर में खुशियों के फूल खिले। पण आता मलाच आईला विनवणी करावी लागते। हे आई मला जन्माला येऊ दे, हे आई मला विश्वात येऊ दे, मी तुला कधीच त्रास देणार नाही। हे आई मला या विश्वात येऊ दे, मी तुला कधीच त्रास देणार नाही। मुलगी म्हणून जन्माला म्हणून काय पाप केले हो मी? का माझ्याकडे साशांक नजरेनं पाहिलं जातंय? निर्जन स्थळी का माझा रस्ता अडवला जातोय? भर रस्त्यात माझी अब्रू लुटतात तेव्हा सारेजण बघायची भूमिका का घेतात? अरे तेव्हा तुम्हाला का माया बहिणी आठवत नाहीत? अशा नालायकांना समाजाने वेळीच कठोर शिक्षा केली असती तर आज अनेक घटना टळल्या असत्या। एकीकडे यत्र नार्युस्त पूजन्ते रमन्ते तत्र देवता, आम्हाला देवतेची उपमा देता आणि त्याच देवतेवर राक्षसी वृत्तीने तुटून पडता। हे काय नाटक लावलंय तुम्ही? कधी आमच्यावर ऍसिड हल्ला होतोय, कधी आमच्यावर अब्रूची लतकरे वेशीवर टांगली जातात। सगळं घडून गेल्यावर, आमचा जीव गेल्यावर संताप म्हणून कॅन्डल मार्च काढला जातो, आमची सबांधी बांधली जाते आणि हे सर्व करणारा आरोपी मात्र सन्मानाने जीवन जगतो। केवढं मोठं दुर्दैव हे! समाज का एवढं शंड झाले म्हणते मी?